हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। जानुबाई सिटी फेज 1 घेऊन येत आहे सुमारे 7 एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर एने प्लॉटचा भव्य प्रकल्प। हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची। फलटण पासून 4 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयी युक्त प्लॉट। जानुबाई सिटी फेज 1। आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड, गुंडगे तालीमच्या शेजारी। संपर्क क्रमांक अमोल सस्ते 87 93 29 91 49 आणि मंगेश खंदारे 70 38 55 72 18। 43 माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे आपल्या सगळ्यांचे लाडके उमेदवार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। या ठिकाणी आमचे सहकारी मित्र काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष महेंद्र भैया, माझे खूप जुने सहकारी आणि ज्यांना माझ्याबरोबर गेले 15 वर्ष खांद्याला खांदा लावून काम केलं असे शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास नाळे, गोविंददादा घोरपडे, दोन्ही तात्या शिवाजी तात्या, सुखदेव तात्या, आमचे यशगर पाटील आहेत, अमोल भोसले, बावधनकर अण्णा, प्रवीण भोसले, ज्ञानेश्वर भोसले, अमरसिंह जाधव, खांडे साहेब, पोपटराव राऊत, शिवसेनेचे शहर संघटक अक्षय तावरे, संभाजी राऊत, गणेश करणे, पप्पू शेठ राजमाने, घोरपडे साहेब, आपण सर्वच या गावातील प्रमुख नेते मंडळी आहात। आणि खऱ्या अर्थानं आपण ही निवडणूक लढतोय विचाराची निवडणूक आहे। आता तात्यांनी सांगितलं 2014 साली ज्या वेळेला मोदी सरकार या देशामध्ये आलं त्यावेळेला दुधाचा दर 28 रुपये लिटर होता आणि दुधाचा दर 28 रुपये असताना गोळी भुशाचा दर 600 ते 700 रुपये होता 60 किलो पोत्याचा। आज दुधाचा दर 24 रुपये 25 रुपये झालेला आहे आणि 60 किलोवरून पोतं 50 किलोवर आले, त्याचा दर आता 1800 रुपये झालेला आहे। खऱ्या अर्थानं ही औषधं काय आपल्या जनावरांसाठी लागतात त्याचे दर 3-3 पट वाढलेले आहेत। ही झाली दुधाची अवस्था। शेतकरी कसा ह्यांनी लुटलेला आहे, कसा शेतकरी पिसलेला आहे, कसा शेतकऱ्याला वेठीस धरलेला आहे। आपण शेतकरी गावगाड्यातले आपण जगाचा अन्नदाता म्हणून आपल्याकडे बघितलं जातं। शेतकऱ्याची मुलं म्हणून आपण अभिमानाने सांगतो की माझा बाप हा जगाचा अन्नदाता आहे आणि माझी आई ही जगाची अन्नपूर्णा आहे। पण हे फक्त सांगण्यापुरतं आपल्याकडे उरलेलं आहे। आपल्या कुठल्याही शेतीच्या मालाला भाव राहिलेला नाही। त्या सरकारने शेतकऱ्याकडे बिलकुल तात्या 10 वर्ष दुर्लक्ष केलेलं आहे। 2000 साली तुरीला भाव होता 14,000 रुपये, आज भाव 9,000 रुपये। सोयाबीनचा भाव 10,000 रुपये होता, आज भाव 7,000 रुपये। मग कापसाचा भाव 10,000 रुपये होता, आज 7,000 रुपये। 2000 साली आपल्या खताचं पोतं 350 होतं 10-20, आता 1450-1500 रुपयाला आहे। म्हणजे सगळेच दर वाढले आणि शेतकऱ्याच्याच मालाला त्या देशामध्ये दर नाही। आपला कृषी प्रधान देश आहे। किती मोठी शोकांतिका आहे। जर देशाच्या पंतप्रधानांना जो मोठा घटक आहे, जो कष्ट करतो, राबतो, रात्रीचा दिवस करतो, अशा घटकाला जर तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर तुम्ही आहात कोणासाठी? अदानी अंबानीसाठी। आणि जर तुम्ही अदानी अंबानीसाठी असाल तर महाराष्ट्रातला एकही शेतकरी आता तुम्हाला एकही मत देणार नाही। पैसे वाटा, दारूच्या बाटल्या पाठवा, जेवणावळी घाला, तुमच्यावर ही वेळ का आली? खरंच जर तुम्ही विकास केला असता, तुम्ही थापा मारून एकतर सत्तेत बसला, 15-15 लाख रुपये देतो, तरुणांच्या हाताला काम देतो, पेट्रोल डिझेल स्वस्त करतो, शेतकऱ्याच्या मालाला दर देतो, ह्या सगळ्या वल्गना 10 वर्षांमध्ये तुम्ही फसव्या सगळ्या वल्गना केल्या। शेतकऱ्याला तुम्ही देशोधडी लावलेला आहे। खऱ्या अर्थानं आज आपण इतिहास बघा, आपण जगामध्ये हिटलरचं हुकुमशाह म्हणून नाव ऐकतो। आता आपण रशियाचं जर बघितलं तर पुतिन म्हणून तिथं एक नवीन हुकुमशाह निर्माण झालेला आहे आणि पुतिनचा मार्गावरही आहे। आज रशियामध्ये तात्या 70% विरोधकांना तुरुंगात टाकलं, 30% खतम केले, संपवले, खलास करून टाकले। आणि मग निवडणूक नुरा कुस्ती कशी तरी करायची, कारण कुस्ती तर झाली पाहिजे, निवडणूक तर झाली पाहिजे। तिकडून एक पैलवान आला की पुढलं कोणतरी पाहिजेच। मग जे विस्कळीत झालेले विरोधक होते त्यांना पुढे आणलं आणि त्यांना आधार देऊन पुतिननीच लढवलं आणि त्यांना 13% आणि पुतिनला 87% मतं मिळाली। हा आत्ता रशियात झालेला आत्ताचा इतिहास आहे चालू। हीच परिस्थिती उद्याच्या काळामध्ये आपल्या देशात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। हे लबाडांचं बोल घेवड्यांचं फक्त सरकार आहे, कृती शून्य आहे।
आपल्या तालुक्याला तर माढा लोकसभा मतदारसंघात देशातला सगळ्यात जास्त निधी आपल्याकडे येतो, तासाला 1000 कोटी. फक्त जाणीव कुठं की आम्हाला कळेना तुम्हालाही कळेना. म्हणजे हे सगळं ते म्हणतात ना, लबाडाचा आवाज नाही आणि ते कुणालाही जेव्हा मिळणार नाही, हे ध्यानात ठेवा. म्हणून आता आपण निर्णय करायचा आहे. अतिशय योग्य वेळ आलेली आहे. आजच्या सभेमध्ये फलटणच्या काही मंडळी तिथं प्रवेश केल्याचा बागुलबुवा होईल. त्यो आला त्यो आला त्यो आला त्यो आला. निवडणुकीला 48-50 तास शिल्लक असताना जे प्रवेश करतात, एक तर ते पैशाच्या आमिषाने विकले जातात, नसेल तर त्यांनी काहीतरी घोटाळे केलेले असतात, उलटे सुलटे धंदे केलेले असतात आणि मग त्या धंद्यामुळे अडचणीत येऊ नये म्हणून जातात. तिसरा पर्याय नाही, शेतकऱ्याच्या हितासाठी, कष्टकऱ्याच्या हितासाठी, एखाद्या दिव्यांग बांधवाच्या हितासाठी म्हणून आज कुणीही प्रवेश करणार नाही. कुणीही प्रवेश करू द्या. आता ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. देशाचे नेते आदरणीय शरद पवार चंद्र साहेबांचा करिश्मा पुन्हा एकदा आपल्याला ह्या महाराष्ट्रामध्ये आणि ह्या माढ्यामध्ये दिसतोय. कालची तात्या अकलूजची सभा आणि सातारची सभा तेवढ्याच तोलामोलाच्या आणि मोठ्या प्रचंड संख्येच्या सभा झाल्या. कुणालाही त्या ठिकाणी 500-700 रुपये रोज देऊन आणलेलं नव्हतं. मोदीजींच्या सभेला पैसे वाटून आणले, त्याचे व्हिडिओ सुद्धा आपण बघितले. व्हिडिओ मधले काही मंडळी आपले पै पावणे दिसत आहेत पैसे वाटतानाचे. जर तुम्ही विकास केलाय तर तुम्ही पैसे काय वाटता? जर विकास केलाय तर दारूच्या बाटल्या का देता? त्या युवा पिढीला तुम्ही बरबाद करण्याचं काम का पाप करता? तुम्ही जर विकास केला असता तर निश्चितपणानं तुमच्या विचारावर तुम्हाला मतं मिळाली असती. आज तुम्हाला पैसे, दारू, जेवणावळीची वेळ आलेली आहे. याचा अर्थ तुम्ही काहीही काम केलेलं नाही, फक्त तुम्ही भूलभुलैया आणि थापा मारलेले आहेत. आज या देशामध्ये पूर्वी आपण मोगलाई बघायचो. मोगलाई एखाद्या जर सामान्य माणसावर अन्याय झाला तर माणसं म्हणायची मोगलाई लागली काय. आज मोगलाईपेक्षा मोदलाई फार वाईट आलेली आहे. त्या देशामध्ये आपली माई माऊली सुरक्षित राहिलेली नाही. आज मणिपूरची घटना आठवा. मणिपूरमध्ये अमानुषपणे कत्तल झाली. 4 महिने मणिपूर पेटत ठेवण्याचा पाप या भाजपवाल्यांनी केलेला आहे. मणिपूरमध्ये भाजपचे मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री भाजपचे, देशाचे पंतप्रधान भाजपचे, आणि तरीही ते छोटंसं राज्य त्यांना आटोक्यात आणता आलेलं नाही. 2 समाजामध्ये प्रचंड कत्तली झाल्या. मायमावल्यांची आबरू वेशीला टांगली गेली. अतिशय अमानुष, आपल्याला सांगायची सोय नाही एवढे अमानुष बहिणांच्यावर अत्याचार झाले. आणि मणिपूरच बघा, आणि मणिपूर नंतर आपण आंतरवाली सराटीचा बोलतो. या ठिकाणी मराठा समाजाच्या मागण्यांच्या करता एक मराठा युवक, सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातला, गोरगरीब कुटुंबातला एक युवक त्या ठिकाणी आमरण उपोषण, हे लोकशाहीचं आंदोलन आहे. लोकशाहीच्या मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करतायत. बरं, आंदोलनाला त्यांचे 10-12 दिवस झाल्यावर पाठिंबा देण्याच्या करता पंचकृषीतील, त्या गावातील भागातील वडीलधारी मंडळी असतील, मायमावले असतील, हे सगळे पाठिंबा द्यायला येतात. पण तिथं पाठिंब्याची पद्धत काय होती? त्या मंडपामध्ये पांडुरंगाचा जयघोष चाललेला होता. ज्ञानेश्वर माऊलींचा, तुकाराम महाराजांचा त्या ठिकाणी जयघोष चाललेला होता. आणि अशा पवित्र मंडपामध्ये कुठल्याही अहिंसेचं काम न करता त्या लोकांच्या तुम्ही त्या ठिकाणी गोळीबार केला. ह्याच देवेंद्र फडणवीसच्या पोलिसांनी तिथं आमच्या मायमावल्यांच्यावर लाठीकाठी हल्ला झाला, गोळीबार झाला. 70 वर्षाच्या म्हाताऱ्या त्या ठिकाणी आपल्या मायमावल्यांना झोडपून काढले. 4-5-6 वर्षाच्या पोरांचे हात मोडले, लहान लहान बाळांचे हात मोडले. तुम्ही डोकी फोडली. काय काम केलं होतं मराठा समाजाने तुमचं? म्हणून तुम्ही जे वागलात, तुमचं कर्म जे तुम्ही केलेलं आहे, ते कर्माचं फळ आता तुम्हाला या महाराष्ट्रातला शेतकरी, कष्टकरी, पिचलेला, कांजलेला, ज्यांनी आपल्याला देशोधडी लावलेला आहे, आपण आता त्याचा हिशोब चुकता करण्याची वेळ आलेली आहे. त्या 2 दिवसामध्ये पैसे येऊ द्या, काही येऊ द्या, हे लुटमार करणारे केलेले पैसे आहेत. आज जीएसटीच्या माध्यमातून सामान्य जरी शेतकरी असला तरी लाखो रुपयाचं खत घ्यावं लागते आपल्याला. गुळी भुसा लागतोय, बियाणं, खतं, अवजारं, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला घरामध्ये साहित्य लागतंय. शेतकऱ्याकडे पैसा असला तर बाजारपेठ चालते ना. मग आज जर सामान्य शेतकरी 3-4 लाखाची खरेदी वार्षिक करतो, 3-4 लाखाच्या मागं 60 ते 70 हजार रुपये जीएसटीच्या माध्यमातून आपला हा किस्सा मारलेले लोक आहेत. आणि 60,000 काढायचे आणि 6,000 बोनस नाव द्यायचं, पीएम किसान योजना, आणि 6,000 भिकारीसारखं आपल्याला परत करायचं. आता प्रत्येक कुटुंबाचं जर दरवर्षी 50,000 रुपयांनी खाल्लं असतील तर आपलं 10 वर्षात एका कुटुंबाचं 5 लाख यांनी आणलेलं आहे. आता देतील किती मताला? 1,000-2,000. म्हणजे एखादं गाढव बाजारात जर विकायला गेलं तर त्याची किंमत 20,000च्या वर होती. आणि माणसाची किंमत जर तुम्ही ह्या मतदानाच्या बाजारात 2,000 करताय
तर तुम्ही त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. म्हणून मी अधिकचा वेळ आपल्याला तर घेत नाही, बोलण्यासारखं आहे, परंतु मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण या गावातले प्रमुख मंडळी आहात, या गावामध्ये सगळ्यांना सांगा, विचाराचं राजकारण आपण करूया. सगळ्यांना सांगा, ही भूलतापा मारणारी लोक आहेत, 10 वर्षामध्ये हे अपयशी ठरलेले आहेत. शेतकऱ्याला, आम्हाला कष्टकऱ्याला ह्यांनी देसुदडी लावलेला आहे. आणि म्हणून येणाऱ्या 7 तारखेला आपले उमेदवार धैर्यशील भैया मोहिते पाटलांची निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस. क्रमांक 1च्या मशीनवर क्रमांक 2ला त्यांचं नाव, त्यांचं चिन्ह, त्या चिन्हाच्या समोरचं आपण बटन दाबायचंय आणि लोकशाही बळकट करण्याच्या करता हे मतदान करायचं आहे. तात्यांनी सांगितलं की खोट्या केसेस करणे. आता त्यांनी कधी चेकबुकच काढले नाही, तर त्यांना सांगतात की तुम्ही चेक दिलाय ना, आता तुम्हाला बोलवले. असे प्रकार जर उद्याच्या काळामध्ये राज्यात, तालुक्यात आपल्याला थांबवायचे असतील तर भाजपला धडा शिकवल्याशिवाय पर्याय नाही. आणि खऱ्या अर्थानं तात्या आपल्याला सांगतो, मी पूर्ण माढ्यामध्ये फिरलेलो आहे, मी सातारला फिरतो, सगळीकडे आम्ही फिरत असतो. ही निवडणूक ही लोकांनी, तुम्ही आम्ही सगळ्या सामान्य लोकांनी हातात घेतलेली आहे, पुढाऱ्याच्या हातात ही निवडणूक राहिलेली नाही. सगळा सामान्य वर्ग, शेतकरी, कष्टकरी चिडलेला आहे आणि ह्यांचा पराजय अटळ आहे. ह्या पराजयाचं रूपांतर कदापि विजयात होणार नाही याची मला खात्री आहे. आपला उमेदवार निश्चितपणानं 1.5 लाखाच्या वरच्या फरकाने निवडून येणार आहे, ह्यात आता ज्योतिषाची आवश्यकता नाही. परंतु येणाऱ्या 2 दिवसामध्ये आपण तुम्ही गाफील राहायचं नाही. कसल्याही प्रकारच्या भूलथापांना, यांच्या आमिषाला आपण बळी पडू नका. हे 2 दिवस तुम्हाला दारू पाजतील, तुम्हाला तुमचं घर बर्बाद करण्याच्या पहिल्या पायरीवर तुम्हाला नेतील. कृपया यांच्या नादाला लागू नका, एवढंच आपल्याला आवाहन करतो. आणि 7 तारखेला आपण विचारानं मतदान करूया आणि धैर्यशील भाईंना निवडून देऊया. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा. फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची. ग्रीन व्ह्यू सिटी, कुरवली, खुर्द. बुकिंग संपर्क विनोद हाडगे. मोबाईल 9922 64 31 04.